नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आतिश कदम ऑनलाईन क्लासमध्ये आपले स्वागत. आज आपण MA सेकंड इयर 4th सेमेस्टर भारतीय इतिहासातील स्त्रिया पेपर नंबर 13 या पेपरमधील प्रकरण पहिले भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्त्रियांचे योगदान या प्रकरणातील क्रांतिकारी चळवळीत वीणा दास यांचे योगदान आपण अभ्यासू. प्रस्तावना. इसवी सन 1857मध्ये भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. हा उठाव भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखला जातो. हा उठाव ज्या क्रूर मार्गाने ब्रिटिशांनी मोडून काढला त्यामुळे भारतीय तरुणांच्या मनात ब्रिटिशांप्रती असंतोषाची भावना निर्माण झाली होती. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बहादूरशाह जफर, नानासाहेब पेशवे ही भारतीय जनतेची स्फूर्तिस्थाने बनली. हा उठाव क्रांतिकारकांना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरला. त्यातून क्रांतिकारकांना नवी प्रेरणा मिळाली होती. इसवी सन 1857च्या उठावानंतरही ब्रिटिशांच्या विरोधात भारतात सशस्त्र उठाव चालूच होते. यामध्ये महाराष्ट्रातील वासुदेव बळवंत फडके व पंजाबमधील रामसिंह कुका यांनी केलेले उठाव उल्लेखनीय आहेत. परंतु हे उठाव एका व्यक्तीने प्रेरित होऊन केलेले असल्यामुळे ब्रिटिश सरकारने ते सहजपणे दडपून टाकले होते. 20व्या शतकाच्या प्रारंभी व्यक्तिनिष्ठ उठावाची जागा आता संघटित क्रांतिकारी चळवळीने घेतली. ही क्रांतिकारी चळवळ ब्रिटिश सरकारने वेळोवेळी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ती देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू राहिली. एवढेच नव्हे तर क्रांतिकारी चळवळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक अविभाज्य अंग बनली होती. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारी चळवळीचे फार मोठे योगदान आहे. बंगाल, पंजाब व महाराष्ट्रात ही क्रांतिकारी चळवळ आघाडीवर होती. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारी चळवळ हा अध्याय महत्त्वपूर्ण आहे. खून का बदला खून किंवा जशास तसे या नात्याने क्रांतिकारी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून करीत व नंतर हसत हसत फासावर जात. पण या क्रांतिकारकांचा इतिहास फारसा विस्ताराने लिहिला गेला नाही. सशस्त्र लढा, त्याग, बलिदान व हिंसा या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्यांची विचारधारा होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांची हत्या म्हणजे पाप नव्हे तर मातृभूमीसाठी केलेले ते एक पवित्र कार्य आहे. अशा समजुतीतून हे क्रांतिकारी आपले कार्य करीत असत. साहजिकच या क्रांतिकारकामध्ये जसे पुरुष होते तेवढ्या स्त्रियाही सक्रिय सहभागी होत्या. क्रांतिकारी चळवळीमधील या स्त्रियांचा इतिहास समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये अनेक स्त्रियांचा सहभाग होता. वीणा दास, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, शांती घोष, सुनीता चौधरी, प्रीती बहादूर, यमुनाबाई दास, सुहासिनी गांगुली, उज्ज्वला मुजुमदार, सुशीला घोष, येशूबाई सावरकर, राजमती पाटील व दुर्गादेवी बोहरा या क्रांतिकारी चळवळीतील महत्त्वपूर्ण स्त्रिया होत. येथे आपण वीणा दास यांचे क्रांतिकारी चळवळीतील योगदान अभ्यासू. 1. जन्म. वीणा दास यांचा जन्म 24 ऑगस्ट इसवी सन 1911 रोजी कृष्णनगर, कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वेणी माधव दास व आईचे नाव सरला देवी होते. वेणी माधव दास हे एक देशभक्त होते. त्यांना 2 मुली होत्या, थोरली कल्याणी व धाकटी वीणा. वेणी माधव दास हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते गुरु होत. 2. शिक्षण. वीणा दास यांचे वडील वेणी माधव दास हे कलकत्ता येथील संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना म्हणजे कल्याणी व वीणा यांना उच्च शिक्षण दिले होते. दोन्हीही मुली सुशिक्षित
व सुसंस्कृत होत्या. 3. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्या. पंजाबमध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना सक्रिय होती, परंतु इसवी सन 1925मध्ये काकुरी कटात संघटनेचे अनेक सदस्य पकडले गेले. त्यामुळे उर्वरित सदस्यांनी एकत्र येऊन 9 व 10 डिसेंबर इसवी सन 1928 रोजी दिल्लीत बैठक घेऊन हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाची संघटना स्थापन केली. क्रांतिकारी चळवळ अधिक परिणामकारक व्हावी हा संघटना स्थापनेमागचा मूळ हेतू होता. कारण बंगाल, बिहार, पंजाब, दिल्ली, मद्रास व उत्तर प्रदेश या प्रांतात या संघटनेच्या अनेक शाखा होत्या. बंगालमधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन संघटनेच्या वीणा दास सदस्य होत्या. त्यांच्यावर क्रांती व स्वातंत्र्य या विषयावरील पुस्तकाचा खूप प्रभाव होता. 4. सायमन कमिशन विरोधी निदर्शने. 3 फेब्रुवारी इसवी सन 1928 रोजी भारतात सायमन कमिशन आले. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सायमन कमिशन गेले त्यांचे सायमन परत जा असे स्वागत झाले होते. त्यावेळी वीणा दास यांनीही इसवी सन 1928मध्ये सायमन कमिशन विरोधी निदर्शने केली. त्यांनी आपल्या बेथम कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनींना सोबत घेऊन सायमन कमिशन विरोधी निदर्शने केली होती. 5. स्टॅनले जॅक्सनचा वध. 6 फेब्रुवारी इसवी सन 1932 रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात वीणा दास यांना BA ची पदवी मिळणार होती. या दीक्षांत समारंभाचे विशेष आकर्षण बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन होते. त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येणार होती. त्यामुळे या समारंभाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. वीणा दासही व्यासपीठाच्या अगदी समोर बसली होती. ज्यावेळी गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन दीक्षांत भाषण देण्यास उभे राहिले त्यावेळी वीणा दासने त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या, पण त्यातून स्टॅनले जॅक्सन बचावले. मात्र वीणा दासवर खटला भरला गेला. तिच्या घराच्या तपासात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे व ती क्रांतिकारी चळवळीशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले. न्यायालयात तिच्यावर खटला चालू असताना तिने स्पष्टपणे कबूल केले की मी देशप्रेमामुळे गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या आहेत. परिणामी तिला 13 वर्ष कठोर कारावासाची शिक्षा झाली. पुढे शिक्षा माफ करून इसवी सन 1939मध्ये तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. 6. भारत छोडो चळवळीत सहभाग. इसवी सन 1942मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळ सुरू झाली. तेव्हा वीणा दास यांनी भारत छोडो चळवळीत सहभाग घेतला होता. भारत छोडो चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते. इसवी सन 1942 ते इसवी सन 1945 या काळात त्या तुरुंगात होत्या. 7. पश्चिम बंगालच्या विधानसभा सदस्या. 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्यानंतर वीणा दास एक लेखिका म्हणून पुढे आल्या. प्रीती धन व श्रृंखल शृंगार ही 2 आत्मचरित्रात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले होते. तसेच वीणा दास इसवी सन 1947 ते इसवी सन 1951 या काळात पश्चिम बंगालच्या विधानसभा सदस्या होत्या. 8. मृत्यू. वीणा दास यांना भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्यामुळे इसवी सन 1960मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला होता. अशा या धाडसी स्त्रीचा
26 डिसेंबर इसवी सन 1986 रोजी ऋषिकेश येथे अज्ञात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कलकत्ता विद्यापीठाची BAची राहिलेली पदवी पश्चिम बंगाल सरकारने इसवी सन 2012मध्ये त्यांना मरणोत्तर प्रदान केली, कारण ब्रिटिश सरकारने त्यांची BAची पदवी त्यांना दिलेली नव्हती. सारांश: बंगालची वाघीण म्हणून ओळखली जाणारी वीणा दास एक शूर व धाडसी स्त्री होती. भारतीय क्रांतिकारी चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या क्रांतिकारी कार्यामुळे वीणा दासने आधुनिक भारताच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. धन्यवाद.